या सभेचा निकाल नुकताच लागलेला आहे आणि उत्तर नागपूरमधून पंजाच्या इथून मोठा असा विजय झालेला आहे. नितीश राऊत आज आपण त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेलो आहोत. थेट वार्ता करत आहोत. आपण मोठ्या संख्येने महिला वगैरे इथे जुळलेले आहे. आज नितीश राऊत यांचा मोठ्या संख्येने विजय झाला आहे. तटाकटाची लढत आली आणि आज या विधानसभेमधून मोठ्या संख्येने विजय झाला नितीश राऊत यांचा. तुम्ही काय सांगणार जनतेला आणि नितीश राऊतला शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही सगळेजण आले, तुमचं काय सांगणार जनतेला? माझं नाव नंदा सुरेश गजबी आहे. मी नागार्जुन कॉलनीमध्ये आमची ओजस्वी महिला बहुउद्देशीय संस्था आहे आमची. त्यांनी आम्हाला एवढी मदत केली. ज्या वेळेस आम्ही त्यांच्याकडे यायचं, किती काही वाजता यायचं, तरी पण ते आम्हाला कधीही नर्वस न पाठवता आम्हाला त्या नेहमी आश्वासन द्यायचे की नाही ताई तुमचं काम होऊन जाणार. आणि खरंच आमचं काम व्हायचं. आणि आमच्या नागार्जुन कॉलनीचं त्यांनी एवढं छान काम केलं आहे की जेव्हा आम्ही त्यांना बोलवायचं त्यावेळेस ते यायचे, हजर व्हायचे. आणि आज ते निवडून आले याच्याबद्दल आम्हाला एवढा आनंद झाला. खूप छान वाटलं आम्हाला. आणि मी त्यांना खूप हार्दिक शुभेच्छा देते की आज ते निवडून आलेत आमच्या उत्तरमधून. वारे पंजाब आ गया पंजाब, पंजाब आ गया पंजाब, नितीन भाऊ का जय हो, जय हो. नागपूरमधून नितीन राऊत यांचा भारी मताने विजय झालेला आहे. आपल्याकडे मान्यवर ताई सुद्धा जुळलेल्या आहे आणि नितीन राऊत यांच्या मिसेस सुद्धा जुळलेल्या आहे. आपण थेट वार्ता करूया, जाणून घेऊया त्यांचा काय काही आपला परिचय सांगा बघा. मी नागार्जुन कॉलनीमध्ये राहते. माझं नाव संगीता ज्ञानेश्वर जांभूळकर आहे आणि मी साहेबांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा देत आहे. त्यांना खूप प्रचंड बहुमताने निवडून आणलेलं आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय भीम सगळ्यांना. उत्तर नागपूरच्या महिला आणि सगळे माझे बहीण भाऊ सगळ्यांना माझ्याकडून नमस्कार. सगळ्यांना धन्यवाद. साहेबांना प्रचंड बहुमताने निवडून आल्याबद्दल सगळ्यांना जय भीम, नमस्कार, धन्यवाद. साहेबांना तर दिलेच म्हणा पण